गडाचा इतिहास जर आपण पाहायला गेलो, आतापर्यंत आपण गडावरचे शक्यतो जेवढे आपल्याला अवशेष पाहायला मिळतील तेवढे आपण बघितले. आता आपण गडाचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया. ह्या गडाचे जे बांधकाम आहे, जी स्थापत्य कला आहे, ती आता नक्की कोणी बांधली याचा आपल्याला कोणत्याही कागदपत्री आपल्याला पुरावा आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु 16व्या शतकापर्यंत हा गड अहमदनगरच्या निजामशाहीकडे होता आणि त्यानंतर हा जो पूर्ण प्रदेश आहे तो जावळीचे मोरे यांच्या अधिपत्याखाली देण्यात आला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली 1648 मध्ये इसवी सन 1648 मध्ये जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी तळगड जिंकून घेतला त्याचप्रमाणे हा घोसाळगड सुद्धा जिंकून स्वराज्यामध्ये दाखल केला. कारण ह्या पूर्णपणे प्रसंगाचे वर्णन म्हणजे हा पूर्णपणे संदर्भ आपल्याला सभासद बखरीमध्ये आढळतो. सभासदकार काय म्हणतात? रघुनाथ बल्लाळ कोरडे सबनीस 7000 मावळे घेऊन राजापुरीवर चालले आणि त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे घोसाळे कुल देश मारून सरद दर्या किनारा मोकळा केला. यावरून आपल्याला असं समजतं की रघुनाथ बल्लाळ जे सबनीस होते त्यांनी 5 ते 7,000 मावळे घेऊन त्यांनी राजापुरीवर हल्ला चढवला. कारण राजापुरी पूर्णपणे सिद्धींच्या ताब्यात होती आणि राजापुरीवर हल्ला चढवून त्याचबरोबर त्यांनी तळा म्हणजे तळगड घोसाळगड हा पूर्णपणे जिंकून स्वराज्यात आणला आणि पूर्णपणे समुद्र किनारा हा मोकळा केला. म्हणजे थोडक्यात बोलायला गेलं तर हा पूर्णपणे समुद्र किनारा आपल्या स्वराज्यामध्ये दाखल केला. त्यानंतर आदिलशहा, ज्यावेळी आदिलशहा पूर्णपणे कंटाळला होता छत्रपती शिवाजी महाराजांना, त्यावेळी त्यांनी त्याचा एक महत्त्वाचा सरदार ज्याचं नाव होतं अफजल खान, जे तुम्हाला माहिती होतं की त्या अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी त्यांनी या दख्खनीमध्ये पाठवलं होतं आणि तो वाईपर्यंत पोहोचला होता. ती पूर्णपणे जी काही घटना आहे तुम्हाला माहिती आहे, पण थोडक्यात सांगतो. तो वाईपर्यंत आला छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी. महाराजांनी प्रतापगड तयार केला त्याचा कोतळा फाडण्यासाठी. प्रतापगडच्या पायथ्याशी त्या बाजूला ती जागा आहे त्या ठिकाणी त्याला बोलवलं. तिथं खूप मोठं त्याच्यासाठी त्यांनी शामियाना बांधला. त्या शामियानामध्ये त्याला बोलून, पण ज्यावेळी पहिला जो दगाफटका जो अफजल खानाने केला ते छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं, त्यामुळे ते पूर्ण तयारीनिशी गेलेले होते आणि अफजल खानाने पहिला हल्ला केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा पूर्णपणे वाघनखाने कोतळा फाडला आणि कोतळा फाडल्यानंतर हे जो प्रसंग जो घडणार होता तो पूर्णपणे ह्या जंजिराचे जे सिद्धी होते, हा जो आजूबाजूचा प्रदेश होता त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला मुरुड जंजीर आहे, मांदाडची खाडी आहे. मुरुड जंजीरावर पूर्णपणे सिद्धींचा वचक होता आणि सिद्धींनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानला भेटणार होते त्यावेळी त्यांनी या घोसाळगड आणि तळगड या दोन्ही गडाला वेढा घातला. कारण त्यांना माहिती होतं की अफजल खान हा शिवरायांना मारण्यासाठी येत आहे आणि त्यांना माहिती होतं की हा जर पुढे प्रसंग काय घडला तर हा गड आमच्या ताब्यात येईल. पण ज्यावेळी त्याला समजलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा फाडलेला आहे आणि त्याला तिथंच गाडलेला आहे, ही घटना समजताच सिद्धी इथून अक्षरशः हा पूर्ण वेढा उठून पळून गेला. जंजिराचा सिद्धी ज्यावेळी हा इथला वेढा उठून पळून गेला, या पूर्णपणे घटनेचा जो संदर्भ आहे ते तुम्हाला ग्रँड डफ यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ मराठा या पुस्तकामध्ये तुम्हाला खंड 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे याचं आपल्याला त्या काळातले संदर्भ अजूनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर जर या गडाचं जर महत्त्व स्वराज्यासाठी किती महत्त्वाचं होतं हे जर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आत्तापर्यंत ऐकलंच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जरा स्वराज्यावर मेजराजे जयसिंग जो मुघलांचा जो सरदार होता, म्हणजेच औरंगजेबाचा जो सरदार होता, तो आपल्या स्वराज्यावर चालवणार लाखोंची सैन्य घेऊन तो स्वराज्यावर आला आणि त्याला हरवणं, मोकळ्या मैदानामध्ये हरवणं हे खूप कठीण होतं. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या चिंतेपोटी, आपल्या स्वराज्याच्या चिंतेपोटी आपले गडकोट राखण्यासाठी त्यांनी त्या मिर्झाराजे जयसिंग सोबत करार केला आणि त्या करारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 आपल्या स्वराज्यातील गडकोट, 4 लाख होऊन असलेला उत्पन्न असलेला जो पूर्णपणे मुलूक आहे तो मुघलांच्या हातात दिला आणि राहिलेले जे 12 गड आहेत ते आपल्या स्वतःकडे ठेवले आणि वार्षिक 1 लाख उत्पन्न असलेला पूर्णपणे मुलूक आहे तो मुघलांच्या अधिपत्याखालीच आपल्याकडे स्वराज्यामध्ये ठेवला. स्वराज्य म्हणजे त्यांच्याच हातात ठेवला. आणि त्याच 12 गडकोटांपैकी जर 2 महत्त्वाचे गडकोट जर तुम्ही पाहायला गेलात तर आत्ता जो आपण जो बसलो आहे तो दुर्गश्री घोसाळगड आणि आपल्या जो स्थानिक जिथे मी राहतोच होता तो दुर्गश्री तळगड, हे 2 गड त्या 12 गडकोटांपैकीच आहेत. म्हणून यावरून समजून येतं की
गोसाळगड आणि तळगड हे किती महत्त्वाचे गडकोट छत्रपती शिवाजी महाराजांसाठी होते, कारण त्या पुरंदरच्या तहामध्ये मोठमोठे गडकोट त्यांनी मुघलांनी दिले, पण तो हे गडकोट स्वतःकडे ठेवले कारण ह्या गडाचं महत्त्व तितकं होतं. कारण ह्या बाजूला तुम्ही जर पाहायला गेलात तर पूर्णपणे रोहा प्रदेश आहे, माझ्या मागच्या बाजूला पूर्णपणे मांजरची खाडी आहे, पूर्ण समुद्रमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी. आणि त्या काळात शिवकाळामध्ये त्यावेळी जर तुम्ही जर वाटचाल बघायला गेलात तर त्यावेळी जर प्रवास करण्यासाठी किंवा देवाणघेवाण करण्यासाठी जर तो प्रवासी मार्ग असेल, व्यापारी मार्ग असेल, तो ह्याच पूर्णपणे प्रदेशातून जायचा. त्याच्यामुळे प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी तळगड आणि गोसाळगड हे खूप महत्त्वाचे होते. आणि ह्याच विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी हे दोन्ही गड आपल्याकडे स्वतःकडे ठेवून घेतले. पुढे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने दगाफटक्याने पकडून त्यांच्या हाल करून त्यांना मारण्यात आला आणि त्यानंतर आपल्या स्वराज्यातील अनेक गडकोटांवर मुघलांनी राज्य केलं. त्याचवेळी हे घोसाळगड, रायगड असू दे अशा अनेक गडकोट मुघलांच्या ताब्यात गेले. आणि ज्यावेळी औरंगजेब मेला 1707 त्यावेळी इकडचे जे सगळे मुघली सैन्य होते ते तुम्हाला सांगितलं की तिकडून निघून पुन्हा दिल्लीच्या दिशेने गेले. आणि त्याचवेळी हा पूर्णपणे प्रदेश आहे तो सिद्धींच्या ताब्यात आला. आणि 1733 हा जो पूर्ण प्रदेश आहे तो बाजीराव पेशवे यांनी सिद्धींसोबत झालेल्या युद्धामध्ये करार केला आणि त्या करारनाम्यामध्येच हा गड पूर्णपणे पुन्हा एकदा मराठ्यांच्या ताब्यात म्हणजे स्वराज्यामध्ये दाखल झाला. आणि ह्याचं जे पूर्ण संदर्भ जर तुम्हाला पाहायला गेलात तर विजय दिघे यांनी लिहिलेल्या पेशवा बाजीराव या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर 1818 की ज्यावेळी कर्नल प्रॉथर ब्रिटिशांचा जो मेन होता, त्यांनी कर्नल प्रॉथरने जसा रायगडावर हल्ला करणार होता त्या रायगडावर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील अनेक गडकोटांवर हल्ले चढवले. इतके चिवट हल्ले होते, त्यांचे तोफा इतक्या चिवट होत्या, इतक्या लांब पल्ल्याच्या होत्या की त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील अनेक गडकोटांवर हल्ले केले. कारण आपल्या गडावर हल्ले करणं हे खूप महत्त्वाचं होतं, कारण जर गड पूर्ण निस्तंभ झाले तर मराठे आपल्यासमोर काही करू शकत नाही त्याला माहिती होतं. म्हणून त्यांनी प्रथमतः महाराष्ट्राच्या गडकोटावर हल्ले केले आणि त्याचवेळी रायगडावर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी प्रथमतः घोसाळगडावर हल्ला चढवला. आणि घोसाळगडावर हल्ला चढवल्यानंतर इसवी सन 1818 हा पूर्णपणे जो घोसाळगड आहे तो ब्रिटिशांच्या ताब्यात म्हणजेच कर्नल प्रॉथर यांच्या आधिपत्याखाली हा गड पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. याचा संदर्भ तुम्हाला बॉम्बे कुरिअर तुम्हाला पाहायला मिळेल.